नमस्कार मंडळी. कधी वाटतं का की सगळे पुढे निघून चाललेत आणि आपणच मागे राहिले? तर ही कथा आहे तुमच्यासाठी. एका शाळेत धावण्याची स्पर्धा होती. सगळे विद्यार्थी जोरात पळू लागले, पण एक मुलगा फारच मागे पडला, अगदी शेवटी. पण त्याने धावणं थांबवलं नाही. तो फक्त स्वतःच्या गतीने धावत राहिला. शेवटी काय झालं माहितीये? पुढे धावणारा एक मुलगा पाय घसरून पडला. दुसरा दमून गेला आणि थांबला. आणि हळूहळू पळणारा हाच मुलगा सर्वांना मागे टाकून पहिल्या 3 नंबरमध्ये आला. मंडळी, आज सोमवार आहे आणि कदाचित तुम्ही अशाच एखाद्या रनिंग रेसमध्ये असाल. कोणीतरी आयुष्यात पुढे गेले, कोणी बिझनेसमध्ये पुढे गेले, कोणी करिअरमध्ये पुढे गेले आणि तुमच्या मनात एकच क्षण येतोय, आपणच मागे पडलोय का? पण थोडा विचार करा, तुम्ही अजूनही धावतायच ना? मग लक्षात ठेवा, जो धावणं थांबवत नाही तो हरतही नाही. स्पर्धा कोणाशीच नसते, स्पर्धा असते स्वतःशी. आणि कालच्या तुम्हीपेक्षा आजचे तुम्ही चांगले बनण्याची. अशाच नवनवीन कथांसाठी सबस्क्राईब करा @saidbysaid. बाय बाय.